नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता चक्क मधुभाऊंच्या रूमची झडती घेऊन मधुभाऊंच्या बॅगमधून प्रियाने आता तिचा हार बाहेर काढताच आता भयानक सत्याचा सगळ्यांसमोर तन्वीने खोटा खुलासा करताच मात्र आता दुसरी एक भयानक गोष्ट हुशारीने अर्जुन समोर आणून आता अर्जुन हा प्रियाच्या रूमची कशी झडती घ्यायला भाग पाडतो. आणि ज्या वेळेस आता मधुभाऊंनी प्रियाचे कपाट उघडून प्रियाने सायलीचा फोटो लपून ठेवला हे सत्य आता अर्जुनला सांगितलेले असते, त्याच वेळेस आता पुन्हा आता तो फोटो बघण्यासाठी न्याय सर्वांना सारखाच असे आता सगळ्यांना सांगून मधुभाऊची आता त्या गोष्टीसाठी खात्री करायला अर्जुन हा कशी पुन्हा प्रियाच्या रूमची झडती घेतो. आणि प्रियाच्या रूमची झडती घेत असताना आता अश्विनच्या त्या टेबलच्या ड्रॉवरमधून जेव्हा आता अर्जुन तो टेबलचा ड्रॉवर उघडतो त्यामध्ये आता सायलीचा फोटो आणि ते लाल गाठोडे बाहेर काढत आता अर्जुन प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा कसा उलगडा करतो. गाठोड्याची गाठ सोडताच आता गाठोड्यातील बाहेर आलेल्या त्या एकेका वस्तूंनी मधुभाऊंनी प्रिया तन्वी नसल्याचा खुलासा करून त्याचबरोबर सायली कशी तन्वी हे आता मधुभाऊंनी कसे सिद्ध केले हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. यामध्ये आता प्रियाने मधुभाऊला तिच्या रूमची झडती घेताना दुसऱ्यांदा बघितलेलं असतं. मधुभाऊ हे प्रिया रूममध्ये नसताना प्रियाचा फोटो पुन्हा त्या सुटकेसमधून आता आपल्याकडे घेण्यासाठी कपाट उघडून ती सुटकेस उघडतात, पण त्यामधील फोटो आणि कपाटावरील बॅगमधील लाल गाठोडे प्रियाने आता अश्विनच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले असते. आणि त्यामुळे प्रिया ही बिनधास्त असते. प्रिया विचार करते की आत्ता या म्हाताऱ्याला जे काही बघायचंय, जी काही झडती घ्यायची ते खुशाल घेऊ देत, कारण या म्हाताऱ्याला आता काहीच मिळणार नाही. ऑलरेडी मी ते गाठोडं आणि तो फोटो अश्विनच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आहे आणि त्याची चावी माझ्याकडे आहे. पण नंतर या म्हाताऱ्याचा असा धमाका उडवायचा की एका झटक्यात हा म्हातारा याची आता सुभेदाराच्या घरातून आपण हाकलपट्टी करायला हवी असा विचार करून आता इकडे रात्री आता प्रिया आणि अश्विन दोघेही झोपलेले असताना प्रिया आता कपाटातील तिचा तो सोन्याचा हार काढते आणि गुपचूप आता मधुभाऊच्या बेडरूममध्ये येऊन मधुभाऊच्या कपाटातील बॅगमध्ये प्रियाने तिचा तो हार आता ठेवलेला असतो. कारण आता प्रियाने लपून अर्जुनचे बोलणे ऐकलेले असते. दुसऱ्या दिवशी अर्जुनने मधुभाऊला सांगितलेले असते की उद्या आपल्याला आश्रमात पुन्हा एकदा काही पुरावा मिळतोय का हे बघायला जायचंय. तेव्हा आता मधुभाऊ हे आश्रमात जाऊ नये यासाठी प्रियाने ही शक्कल लढवलेली असते. आणि आता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे अर्जुन त्याचे आवरून जेव्हा नाश्ता करण्यासाठी खाली येतो त्याच वेळेस आता प्रियाने मात्र मोठा तमाशा केलेला असतो. पळत पळत प्रिया आता तिथे येते आणि सगळ्यांना तिचा हार चोरीला गेले असल्याचे सांगते. प्रियाचा हार चोरीला गेला ते बघून कल्पना, पूर्णाजी यांना तर मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणते की तो हार ना पूर्णाजीच्या प्रेमाचं प्रतीक होता, पूर्णाजीच्या प्रेमाची ती आठवण होती. तेव्हा आता तो हार जर आपल्याला सापडवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आता सगळ्या रूमची झडती घ्यावी लागेल असे प्रियाने सगळ्यांच्या डोक्यात घालून दिलेले असते. त्यामुळे आता पूर्णाजी, कल्पना सगळेजण आता सगळे घर आणि सगळ्या रूम्स चेक करण्यासाठी आणि बघण्यासाठी तयार झालेले असतात. आणि नेहमीप्रमाणे आता प्रियाने अर्जुनच्या रूमची सुद्धा झडती घेतली जाईल असे सांगितलेले असते, कारण न्याय हा सर्वांना सारखाच आहे. तेव्हा आता नाविलाजाने अर्जुनच्या रूमची सुद्धा झडती घ्यावी लागणार आहे असे म्हणत प्रिया आता झडती घेण्यासाठी अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते. आता अर्जुन आणि सायली हेही देखील त्या रूममध्ये आलेले असतात. आणि अर्जुनने आता प्रियाला सांगितलेले असते की तुला ना जे काही बघायचं ते बघ. आणि प्रिया आता अर्जुनचं कपाट, अर्जुनचे ड्रॉवर्स, अर्जुनच्या फाईल सगळं काही बघू लागते. आणि त्यावेळेस तिथे मात्र प्रियाला काहीच मिळत नसतं. आणि प्रिया विचार करते की नाहीतरी इथे आपल्याला काय मिळणार आहे आणि आपल्याला तो हार कुठे भेटणार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. नाटक करत आता प्रिया ही अर्जुन आणि सायलीच्या रूममधून निघून जाते. त्यानंतर इकडे कल्पना, पूर्णाजी सगळ्या
तिथे येतात आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या रूममध्ये चेक केल्यानंतर काही सापडले नाही असे सांगतात. पण आता मात्र प्रिया म्हणते की अजूनही सगळ्या खोल्या चेक झालेल्या नाही आहेत पूर्णाजी, आउट हाऊस चेक करायचं बाकी आहे. आणि आता अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणतो प्रिया तू काय बोलते, तुला समजतंय का, मधुभाऊ हे अशी कशाला करतील. प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन, मधुभाऊंना सुद्धा मी वडील मानते, तेव्हा नाविलाजाने मला आता त्यांची झडती घ्यावीच लागणार आहे. कारण मागच्या वेळेस पूर्णाजीच्या रूमची सुद्धा थोड्या वेळापूर्वी आपण झडती घेतली तर मधुभाऊंची का नको, पूर्णाजीसुद्धा तयार झालेली असते. ताबडतोब कल्पना, प्रताप, सायली आणि अर्जुन मधुभाऊच्या रूममध्ये येतात आणि मधुभाऊच्या रूममध्ये येताच आता इकडे प्रियाने आता मधुभाऊचे कपाट, मधुभाऊचे ड्रॉवर सगळे काही चेक करायला सुरुवात केलेली असते. आणि आता प्लानप्रमाणे प्रिया ही कपाटातील मधुभाऊची बॅग बाहेर काढते आणि त्याची चैन उघडताच त्यामध्ये प्रियाला आता तिचा तो सोन्याचा हार मिळालेला असतो. आता सोन्याचा हार मिळतो खरा, आणि जेव्हा आता प्रिया म्हणते बघा माझा मला सोन्याचा हार मिळाला, आणि ते बघून आता अर्जुन सायलीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की तू काय बोलतेस प्रिया, अगं मधुभाऊ हे करणं शक्यच नाही. प्रिया म्हणते की हे बघ सायली, तू जे म्हणते ना मधुभाऊ हे करणं शक्यच नाही, आता पुराव्यासकट ही गोष्ट सिद्ध झाली आहे. मधुभाऊ ज्या रूममध्ये राहतात त्या रूममधील कपाटामधील बॅगमध्ये सोन्याचा हार मिळाला. एक जरी गोष्ट खोटी असली तरी सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. तेव्हा आता याचं काय करायचं तुम्ही बघा, हा हार इथे कसा आला. आणि आता त्या दिवशी मधुभाऊ माझ्या रूममध्ये आले होते तेव्हासुद्धा ते मला जाब विचारायला आले होते की माझ्या रूममधील गोष्टी चेक करायला आले होते की काही चोरी करायला आले होते हे मी देखील सांगू शकत नाही. बरं झालं देवा त्या दिवशी तरी अश्विन माझ्यासोबत होता. तेव्हा आता अश्विनला देखील राग आलेला असतो. अश्विन म्हणतो की मामा बघितलं का हे काय आहे. आता कल्पनाला तर काय बोलावे आणि काय नाही कळतच नसतं. अर्जुन म्हणतो की प्रिया तू हे मुद्दामरून करतेस मला माहिती आहे, मधुभाऊ हे कसं कधीच करणं शक्य नाही. प्रिया म्हणते की अरे अर्जुन आता मी काय करू, हे बघा तुमच्या सर्वांच्या समोर हा पुरावा आणि हा हार मी यांच्या बॅगेतून बाहेर काढला, तुला असं म्हणायचं का मी हे सगळं मुद्दामरून करते. कल्पना म्हणते की नाही नाही प्रिया, यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. मधुभाऊला तर आता मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब मधुभाऊ आता समोर येतात. मधुभाऊ म्हणतात की तन्वी अगं तू काय बोलतेस, तुला काही जिभेला हाड वगैरे आहे की नाही. अगं मी तुझा हार कशाला चोरेन. अगं जो आश्रम बालपणापासून लहान मुलांच्या आश्रयासाठी मी चालवला, मला कशाला आला हा मोह. आणि पहिल्या वेळेससुद्धा तू तर माझ्यावरती आता विलासच्या खुनाचा आरोप घातला आणि आज तर डायरेक्ट चोरीचा आरोप घातला. प्रिया तुला काही कळतंय का, मी हे असं कशाला करेन. आणि त्या दिवशी मी तुझ्या रूममध्ये आलो होतो ते चोरी करण्यासाठी आणि तुझ्या रूमच्या गोष्टी बघण्यासाठी नाही, तर तुझ्या रूमच्या कपाटामध्ये तुझ्या सुटकेसमध्ये मला सायलीचा फोटो दिसलाय आणि तुझ्या त्या सुटकेसमध्ये तू सायलीचा फोटो कशासाठी ठेवलाय यासाठी मी आलो होतो. पण त्या दिवशी तू मला तुझे कपाट चेक करू दिले नाही आणि आज तू माझी रूम चेक केली, तेव्हा न्याय हा सर्वांना सारखाच असतो. प्रियाच्या रूमच्या कपाटामध्ये मला सायलीचा लहानपणीचा फोटो दिसला आणि तो लहानपणीचा फोटो प्रियाने कशासाठी ठेवलाय हे सत्य मला आता समजलंच पाहिजे. मधुभाऊ म्हणतात ठीक आहे, तुला वाटतंय ना असं की हा हार मी माझ्या बॅगमध्ये ठेवला आणि तो चोरला, ठीक आहे, पण आता तुझ्या बॅगमध्ये तू सायलीचा फोटो का ठेवला आणि कधी घेतला ते मला सगळं सांग. आणि मला तूसुद्धा तुझ्या रूमची झडती घ्यायची. त्या दिवशी तू तुझ्या रूमची मला झडती घेऊ दिली नाही, आज तू माझ्या रूमची झडती घेतली, तर न्याय हा सगळ्यांना सारखाच पाहिजे, म्हणून मलासुद्धा तुझ्या रूमची झडती घ्यावयाची परवानगी द्यावी.
ती ऐकताच आता सगळेजण एकमेकांकडे एकटक टकमका बघू लागतात. आता मात्र प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. पण प्रिया म्हणते की जाऊ द्या घेऊ द्या यांना झडती, कारण आता तर यांना फोटो भेटणारच नाही. तर आता प्रिया म्हणते तुम्हाला झडती घ्यायची ना, चला घ्या माझ्या रूमची झडती. अश्विन म्हणतो प्रिया घेऊ देच यांना आता झडती, आणि मग यांचं काय करायचं ते बघू आपण. आता सगळेजण प्रियाच्या रूममध्ये गेलेले असतात आणि आता मधुभाऊ, अर्जुन, सायली तिघेही प्रियाच्या रूममध्ये तो फोटो शोधू लागतात. मधुभाऊंनी आता कपाट उघडलेले असते. कपाटातील प्रियाच्या सगळ्या साड्या, कपाटाचे ते सगळे ड्रॉवर, आणि अखेर ज्या सुटकेसमध्ये अगोदर तन्वीचा म्हणजे सायलीचा लहानपणीचा तो फोटो होता, ती सुटकेस आता मधुभाऊ बाहेर काढतात आणि उचकतात. पण आता त्यामध्ये कुठलाच फोटो नसतो. आता मात्र अर्जुन इकडे दुसरीकडे शोधत असतो. अर्जुनचे लक्ष आता अश्विनच्या कपाटाच्या त्या ड्रॉवरकडे जाते आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की अश्विन, हा ड्रॉवर मला उघडा करून पाहिजे, यामध्ये मला तो फोटो आहे की काय हे शोधायचं आहे. आणि पटकन आता अश्विन प्रियाला म्हणतो प्रिया या ड्रॉवरची चावी दे. प्रिया म्हणते की चावी? अश्विन म्हणतो प्रिया अगं दे ना चावी, या ड्रॉवरमध्ये काहीच नाही, बघू दे त्यांना. तर आता भीतीने घाबरत प्रियाला ती चावी आता अर्जुनच्या हाती द्यावायला भाग पडलेली असते. आणि आता अर्जुन ती चावी घेऊन आता तो ड्रॉवर उघडतो आणि तो ड्रॉवर उघडताच समोर आता लहानपणीच्या तन्वीचा तो फोटो आणि ते लाल गाठोडे आलेले असते. ताबडतोब मधुभाऊ आता तो फोटो आणि ते लाल गाठोडे घेतात. मधुभाऊ तोंडाला हात लावत म्हणतात अबब, अरे हे लाल गाठोडे आश्रमात मी ठेवलं होतं आणि हे गाठोडंसुद्धा तन्वीच्या या रूममध्ये कसं आलं? हे तर आश्रमात लहानपणीच्या गोष्टींनी भरलेलं गाठोडं आहे. हे प्रत्येक मुलगी जेव्हा आश्रमात इन होते, एंट्री करते, त्यावेळेस तिच्या प्रत्येक जुन्या वस्तूंचं मी गाठोडं बनवून ठेवायचो. आणि पटकन मधुभाऊ आता ते गाठोडं घेतात आणि आता सगळेजण अवाक होऊन बघत असतात. तर आता मधुभाऊ त्या गाठोड्याची गाठ सोडताच आता समोर आलेले असते ते भयानक सत्य. आणि ते गाठोडे दुसरे तिसरे कुणाचे नसून सायलीचे गाठोडे असते. आणि त्या गाठोड्यातील वस्तू बघताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्या गाठोड्यात असतो तो लहानपणी सायलीला दिलेल्या अर्जुनच्या वाढदिवशी तो बाहुला, सायलीचं पैंजण, सायलीचा फ्रॉक, आणि अखेर तो मिळतो तो सायलीचा फोटो. त्या सगळ्या गोष्टी सायलीच्या बघून कल्पनाने देखील सुद्धा आता तोंडाला हात लावलेला असतो. आणि कल्पना म्हणते की या तर सायली म्हणजे तन्वीच्या वस्तू आहेत. तर मधुभाऊ म्हणतात थांबा, या तन्वीच्या वस्तू नाही आहेत, तर या सायलीच्या वस्तू आहेत. हा फोटो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून या फोटोतील ही मुलगी म्हणजे लहानपणीची सायली आहे, सायली. ते ऐकताच आता कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि मधुभाऊंनी एका झटक्याक्षरी आता लाल गाठोड्यातील त्या सगळ्या वस्तू बाहेर काढून सायली ही तन्वी असल्याचे भयानक खुलासा केलेला असतो. आणि त्यानंतर आता मधुभाऊ तारखेसह म्हणतात की या दिवशी भर रात्री मी भर मंदिरात भजन करीत असताना सायली म्हणजे लहानपणी जी ही मुलगी होती ती रडत आली. आणि त्यानंतर तिच्याजवळील या सगळ्या वस्तू मला मिळाल्या. तिच्या हातात हा बावला होता, तिच्या अंगात चॉकलेटी कलरचा फ्रॉक होता. तो फोटोसुद्धा आता त्या लहानपणीच्या सायलीचा आहे. आणि तिच्याजवळ मला या सगळ्या वस्तू मिळाल्यात. आणि त्यानंतर मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ म्हणतात की त्या दिवशी मला हा फोटो मी बघितला आणि मला संशय आला. आणि त्यावेळेस मी हा फोटो ज्यावेळेस रूममध्ये आल्यानंतर बघितला, तर हा सायलीचा फोटो प्रियाच्या रूममध्ये काय करतो यासाठी मी त्या दिवशी प्रियाला जाब विचारायला गेलो होतो. पण प्रियाने दुसरंच कारण सांगून भांडण उकरून काढलं आणि माझ्यावरती आरोप केला. पण आजसुद्धा मी सांगतो की हा फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून हा सायलीचा फोटो आहे. आणि ते ऐकताच आता कल्पनाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि ताबडतोब आता कल्पना पूर्णाजीला बोलावते. आणि जेव्हा आता पूर्णाजीला ती सगळी हकीकत समजते, त्यावेळेस करून पूर्णाजीने सुद्धा आता तोंडाला हात लावलेला असतो. पटकन आता पूर्णाजी पुढे येत सायलीचा तळपाय बघते. आणि त्या क्षणी समोर येते ते सायलीच्या तळपायाची ती लहानपणीची तुळशीपत्राची जन्मखून. ती जन्मखून बघताच मात्र पूर्णाजी आता
हादरा बसून लगेचच खाली बसते आणि सगळ्यात मोठे सत्य आता त्या गाठोड्यातून आणि त्या सायलीच्या पायातील जन्मखुणेवरून पुन्हाही समोर आलेलं असतं। आणि आज खरी तन्वी कोण या सत्याचा भयानक उलगडा होऊन मधुभाऊंनी सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि प्रियाचे भांडे फुटून प्रियाचा खरा चेहरा आणि प्रियाचा खोटा मुखवटा फाडून आता सायली हीच तन्वी असल्याचे मधुभाऊंनी दाखवून दिलेले असते। तर आता मधुभाऊंनी ते सत्य समोर आणताच आता प्रियाला कोणती शिक्षा होणार आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे आता कसे सिद्ध होणार। आणि जेव्हा आता पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो त्याच वेळेस पूर्णाजी आता फोन करून रविराजला ताबडतोब बोलावते। तर आता रविराज हा वाऱ्याच्या वेगाने कसा सुभेदारांच्या घरी येतो, सायलीच्या सत्याची चुणूक आणि झलक रविराजने बघताच आता सायली ही तन्वी असल्याचे एकेका पुराव्यानुसार कसे सिद्ध होते आणि आपली मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी असून सायली असल्याचे कसे रविराज समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।